जलगांव महानगर पालिका चुनाव से पहले बीजेपी को बड़ी बढ़त। जलगांव के स्थानीय राजनीति में आज बड़ा उलटफेर देखने को मिला है। जल संपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन की उपस्थिति में 2 पूर्व महापौरों सहित कई पूर्व नगर सेवकों और पदाधिकारियों ने आज भारतीय जनता पार्टी की सदस्यता ग्रहण की। इस प्रवेश से शिवसेना उबाठा गट को बड़ा झटका लगा है और शहर की राजनीति में नई हलचल मच गई है। पिछले कई दिनों से चर्चा थी कि शिवसेना उबाठा गट के वरिष्ठ नेता और पदाधिकारी बीजेपी में शामिल होने की तैयारी में हैं। गुरुवार शाम को ये प्रवेश होना तय था, लेकिन मंत्री गिरीश भाऊ महाजन की व्यस्तता के चलते ये कार्यक्रम आज आयोजित किया गया। आज जीएम फाउंडेशन में आयोजित कार्यक्रम में पूर्व महापौर नितिन लड्डा, पूर्व महापौर जय श्री महाजन, पूर्व विरोधी पक्ष नेता और वर्तमान बाजार समिति सभापति सुनील महाजन के साथ साथ प्रशांत नाइक, नितिन बरड़े, नितिन सबके, जाकिर पठाड़, इकबाल पिरजादे, वसीम खान उर्फ बापू, वर्षा खड़के, अमोल सांगोरे, हेमलता नाइक, जितेंद्र मुंदड़ा, संदेश वोइटे, शिवा दांडेकर, चेतन सिरसाले और गौरव सिरसाले समेत कई कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। इस मौके पर मंत्री गिरीश भाऊ महाजन, सांसद स्मिता ताई वाघ, विधायक राजू मामा भोले, जिलाध्यक्ष डॉक्टर राधे श्याम चौधरी, महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी और डॉक्टर केतकी पाटिल सहित बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम के दौरान भारत माता की जय और भाजपा जिंदाबाद के नारों से पूरा परिसर गूंज उठा। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट। तो विचारत होता प्रवेश कधी होणार, जळगावला कधी होणार। मला वाटतं आज तो मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे ना। आज दुग्ध शर्करा आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची सुद्धा 150वी जयंती आहे। त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो। आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी, विशेष करून उबाठामध्ये असलेले 2 माजी महापौर, मार्केट कमिटीचे सगळे चेअरमन, माजी चेअरमन, माजी सगळे नगरसेवक, आता सगळ्यांना माजी म्हणावं लागेल, त्यांनी सर्वांनी जो 14-15 नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। आता मला वाटतं खाली कोण राहिलं काय नाही सांगता येणार नाही, पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शीर्ष नेतृत्वावर माननीय मुख्यमंत्री जे आहेत, माननीय मोदी जे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजू मामा भोळे आहेत, आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत, तर सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। गेल्या वेळी आम्ही 74 पैकी 57 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षात निवडून आलेले होते। यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू। सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना, आमची महायुती जी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष आहेत, आम्ही सगळे मिळून यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत। मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत आम्ही आणणार आहोत। मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। इनकमिंगची तुम्ही आव्हान जे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाठीराखे आहेत, पण आज अगदी थोड्या वेळामध्ये, कारण मी आज सकाळी आलो, मला पुन्हा जायचं आहे, मग बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचं आहे, त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही। आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक, आज सकाळी ठरलं आमचं, तुम्हाला कल्पना असेल, आज सकाळी आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आजच असं ठरलं। आणि तसे कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले, अजून त्यांचे समर्थक आहेत, आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत, माझे नगरसेवक आहेत, महापौर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी गेलेले आहेत। तर त्यांना म्हणून मी म्हटलं की इथे आता ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा। कार्यालयामध्ये इथे राजूमामा भोळे आमचे आमदार आहेत, ते या ठिकाणी प्रवेश करतील, आमच्या खासदार आहेत स्मिताताई, त्या या ठिकाणी प्रवेश करतील, जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील, असं मी त्या म्हणण्याचं माझं तात्पर्य होतं। पाचोऱ्याच्या ठिकाणी जळगाव शहराचा जर विचार केला तर कशा पद्धतीने तुम्ही निवडणूक लढणार आहात? नाही, आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत। सन्मान्य गुलाबभाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे इथे कुठलीही अडचण नाही, इथे कुठेही अडचण नाही। महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे। मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात आधी एकमत आमचं जळगाव महापालिकेमध्ये झालेलं आहे। पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात, पाचोऱ्याचा विषय वेगळा आहे, पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे। पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पांनीच सांगितलं की म्हणजे आम्ही शिवसेना, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा गट, हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत। हे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं। आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे, ते तिकडे बघतात, त्यांच्याच भागात ते आहेत, जबाबदारी आहे, त्यांनी सुद्धा विचारलं, पण त्यांनी सांगितलं की आता
आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे, मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे, त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट 4 दिवसांनी करावी लागली. चर्चेत तर ठरेल. आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील, पण निश्चित त्यांचा आम्ही योग्य सन्मान ठेवू, कारण आपल्याला माहिती आहे. आता ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये कळेल. अजून मी आकडा सांगत नाही, आमचं त्या बाबतीवर बोलणं झालेलं नाही, पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल. आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगावमध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे. सगळ्या अधिक जागा आम्हाला या ठिकाणी महायुतीने निवडून आणायच्या आहेत. आज ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतला त्याच पदाधिकाऱ्यांना स्वतः तुमचे स्थानिक आमदार जे आहेत मामांचा विरोध होता, मामांची या ठिकाणी मनधरणी करण्यात आली किंवा मग हा डायरेक्ट थेट निर्णय आता मामा इथे बसलेले आहेत, इथे काय मनधरणी वगैरे काय विषय आहे, इथे कुठलाच विषय नाही. आणि थोड्या आधीप्रमाणे तुम्ही सोलापूरमध्ये बघता, ते इकडे बघतात, काही कार्यकर्त्यांमध्ये रोष असतो, ते होत असतं, पण समन्वय करून बोलून मला वाटतं आमच्याकडे तशी टोकाची भूमिका नाहीच आहे. कुठे काही पत्रकार परिषद घेतली का, पुढे काही मोर्चा काढला का, टायर जाळला, असं कुठे आहे का, आपण बघितलं का? बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे.